फेल झाली आहेस छवी. कविता, तू आता इथे एक मिनिट, मी कशात फेल झालीये? मैत्रीत. हा? मैत्रीत फेल झाली आहेस तू. छवी, खरं सांग, मी तुझी खरी मैत्रीण नाहीये ना? हे तू असं का बोलतीयस? तू आता अचानक आलीस म्हणून मी just तुला विचारलं. का? मी येऊ नाही शकत घरी? आणि सरप्राईज काय फक्त तुलाच देता येतात, मला नाहीये? असलं सरप्राईज? वा रे वा, काही घडलंच नाहीये असं बोलू नको हं? एक मिनिट कविता, कशाबद्दल बोलतीयस? प्रतीकने तुला प्रपोज केलं हे तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट मेहंदी आणि हळदीला सांगणार होतीस? हा, सांग ना, सांग. तेव्हा बोलवणार होतीस का मला? सांग सांग. कविता, जरा शांत होतीस का? अच्छा, आता मला शांत कर. हे बघ, उगाच कारण देऊ नको हं? एक नंबरची लबाड आहेस तू. तुला काय वाटलं, तू मला काही सांगणार नाही तर मला काय कळणारच नाही, हो ना? कविता ऐक ना, असं काहीही नाहीये. मला सांग, तुला कोणी सांगितलंय? प्रतीकने तुला प्रपोज केलं हे खरं आहे की खोटं आहे? हा, हे खरं आहे, पण पण काय? मला बाई आजी प्रतीक बद्दल सगळी माहिती विचारत होत्यात. घरात लग्नाची तयारी सुरू आहे आणि तुला काहीच माहित नाही. असं कसं होईल छवी? पण काही म्हणा, तेरी तो निकल पडी. तुमचं लग्न ना धूमधडाक्यात होणार आहे. कविता, असं काही नाहीये. मी अजून प्रतीकला होकार नाही दिलाय. कोणी बघितलं? हे सुद्धा लपवून ठेवलं असशील तू, हो ना? आणि तशी मी आता तुझी काय बेस्ट फ्रेंड नाहीये. आणि तू लपवून ठेवशील, पण घरातले मला सांगणारच ना. आणि तुझं लग्न आहे म्हटल्यावर बाई आजी मलाच बोलवणार ना लग्नाची तयारी करायला. आणि असं म्हणतात ना, लग्न घरात काम केल्यावर लवकरात लवकर लग्न जमतं. अनिकेत सरांचा पण सहवास मिळेल. आणि काय सांगावं, त्यानंतर अनिकेत सर मला प्रपोज करतील. सोड, तू तसंही मला काय सांगणार नाहीयेस. मला उशीर होतोय, मला ऑफिसला जायचंय. अनिकेत सर ऑफिसला पोहोचण्याआधी मी ऑफिसला पोहोचायला हवं. बाय. भाईजीला खूप मोठा गैरसमज झालाय. मला तिला सांगितलं पाहिजे की माझं नाहीये प्रतीकवर प्रेम. नाही, काही नाही, तुझं होऊ दे. तुझं झालं की सांग, मी आहे इथेच आहे. ठीक आहे. भाईजी ऐका ना, ऐका ना, मला तुझ्याशी बोलायचं होतं. कविता आली होती इथे. विषय कळला ना? मग प्रस्तावना नो, थेट मुद्द्यावर येऊ. बरं झालं तू आलीस. खरं म्हणजे मीच येणार होतो तुझ्याशी बोलायला. छवे, प्रतीक तुझ्या पण मनात आहे ना? म्हणजे त्याला तुझ्याबद्दल जे वाटतं तेच तुला पण वाटतं का? अच्छा, तू गप्प आहेस म्हणजे उत्तर नाही समजू. नकाराचं कारण काय? आपण जेव्हा एखाद्याला नकार देतो ना, त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. नाही म्हणजे तुझे काही मुद्दे असतील ना तर ते मान, आपण बोलू ना त्याबद्दल. पण घरची जबाबदारी आहे म्हणून नकार देऊ नको. शिवे, जबाबदाऱ्या कायम आयुष्यभर असतात. पण जोडीदार आला ना की दोन हाताचे चार हात होतात ग. त्यांनी मदतच होते. लग्न झालं ना की एकमेकांबरोबर घरची जबाबदारी, करिअर हे सगळं सुरळीत पार पडायला लागतं ग. आणि हे करता करताना आपण आपोआप मॅच्युअर होतो. घाबरण्याचं कारण नाही बाळा. माझं लग्न झालं ना, मला काही येत नव्हतं. तुला तरी खूप येतं ग. पण हळूहळू मला यांनी शिकवलं सगळं. यांनी खूप मदत केली आणि मी शिकले सगळं. शांभवीचं बघ, घरचे रीतिरिवाज सगळे शिकते ना ती हळूहळू. सगळं होतं ग, आपोआप पार पडत. तू पण सासरी गेलीस ना की सगळं जमेल तुला.
आणि लग्न झालेल्या मुलीला ना हे सासर माहेर याची जबाबदारी घेऊन मुलीला कसरत करावीच लागते, त्याला पर्याय नाही बाळा. बाई आजी, तू सगळं म्हणतेस ना ते मला मान्य आहे, पण मी प्रतीकला त्या नजरेने बघत नाही. तो मित्र आहे माझा, फक्त माझं प्रेम नाहीये त्याच्यावर.